बाबा लवकर बॅग भर, नाहीतर आज सुद्धा बस सुटेल. नाही आज नाही सुटणार. थोडेच दिवस थांब ग चिंगे, होणार सगळं वेळेवर होणार. ठरलं बरं का राघवचं लग्न? खुश असशील ना तू? आपला नवरा दुसरं लग्न करतोय, आता आपली मुलगी दुसऱ्या कोणाला तरी आई म्हणणार. खरं तर मला तुला बोलवायचं होतं लग्नाला, कसं बोलवणार ना? तू स्वर्गात, नरकात. बाबा नरक म्हणजे काय? आता जस्ट आजी म्हणाली, मी ऐकलं. काही काय ते पेढेच का तू? असं कशाला म्हणेन मी? आणि हे काय सगळा पसारा आवरून कसं करायचं ते? हा लवकर आवर पटापटा, बस गेली की परत माझ्या पोराच्या नावाने खडे फोडशील चोमडी. बघितलंस अशी एक आरटी माझ्या अंगावर टाकून गेली तिला. नाकी 9 आणले तिने मला, नाकी 9. राघवची नवीन बायको आली ना, तिच्या गळ्यात हे लोडणं अडकवते आणि मी मोकळी होते. तोपर्यंत गोपाळ विहारचे पेढे आणले तुझ्यासाठी. आवडतात ना तुला? खान खूप छान लागतात अगं. राघवा, अरे गुरुजी येतील ना, आटप रे आटप, लवकर आटप. हा दाखव. अगे अवलक्षणा, त्या गोपाळ विहार मधले पेढे मला अजिबात आवडत नाही. मला आवडतात म्हणे. मुद्दाम करतेस, मला माहितीये ना. आणि काय कोण नरकात गेलं? मी नरकात तर तूच असशील. माझ्या मुलीसाठी दुसरी आई आणायला निघालीस ना, माझा संसार दुसरीचा करायला निघालीस ना. आजचा दिवस संपायच्या आत हे लग्न मोडलेलं असत. शब्द आहे रमाचा. गुरुजी आले, गुरुजी आले ग बाई. हरिओम. नमस्कार सुलक्षणाबाई, यावं का आम्ही आत? हो या ना, तुमचीच वाट बघत होते. बसा, आतमध्ये बसूया आपण, चहा घेता घेता बोलूया. हा चला. या 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 गुरुजी या, बसा. धन्यवाद. बाबा दुसरे लग्न करतोयस? बघ तू ह्याच्यात पडू नकोस, ओके? तुला शाळेत जायला उशीर होतोय ना. हा चल आता तू माझ्या शूजची लेस बांध. ये. गुरुजी ह्या बघा, ह्या 2 पत्रिका नीट बघा आणि मला पटकन सांगा काय आहे ते. बघतो. किराणा सामानाचा हिशोब करायला आलोय का पत्रिका बघायला? बरोबर आहे तुमचं, म्हणजे कठीण आहे हे काम, पण काय ना, मुलीला मुलगा पसंत आहे, मुलाला मुलगी पसंत आहे, सगळं व्यवस्थित आहे, मध्येच काही विघ्न नको ना यायला, म्हणून म्हणते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग चिंगी. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. बाय. काय भाऊजी गेले का कामावर? हो, हे काय निघालेत. त्यांचं म्हणजे ना दादा नुसतं काम काम आणि काम. अरे वा, जमतंय तुला चिंगी. तुझी ही काम अजून चालूच आहेत वाटतं. आता एकदा तुझं लग्न झालं ना की तुला टेन्शन नाही. आणि म्हणजे मला पण इथे रोज रोज यायला नको ना. बाबा तिला सांग, ही नाही आली ना तर ही चालेल. चिंगे, ऐकलंय मी. बरं आई. हय्या गुरुजी. नमस्कार. जुळला? किराणा मालाचा हिशोब आहे का तो इतका पटकन जुळायला? उशीर लागतो, पण जरा फारच उशीर लागतो. काय आहे ना, एव्हा आता मुलीला मी सून म्हणून घरात आणली असती. आणणार, निश्चितच सुनेला घरी आणणार, पण राघवरावांच्या पत्रिकेत लग्नस्थानी अजूनही पहिल्या बायकोच्या ग्रहाचा वास आहे. तो तर असणारच. अहो बाहेर काढा तिला. अहो म्हणजे काही उपाय असेल तर सांगा. उपाय आहे, पण राघवरावांच्या पत्रिकेतील ग्रहांची शांती केल्याशिवाय दुसरं लग्न करू नका. शांती? तर ह्या शांतीचं काय करायचं रे देवा? संसार सोडून गेली पण पत्रिका सोडायला तयार नाही. राघव माझा नवरा आहे, एवढ्या सहजासहजी सोडणार नाही अशीच. गुरुजी म्हणतायत की शांती करावी लागेल. रे हो हो, करा करा, शांती पूजा करा. त्यानिमित्ताने घर तरी साफ होईल माझं. करूया ना? अगं बाई, बरं झालं देव पावला. गुरुजी. बाबा खाली शूजची लेस बांधून झाली तुझी बॅग. अरे ए, सांभाळ सांभाळ.
चिंगी काय आहे? राघव राघव तिला ओरडायचं नाही हं? अजिबात नाही. डॅम्बेस. हे आई, ओ आम्हाला उशीर होतो, आम्ही निघतो आता. बर बर. हा, तुमचं चालू द्या. हो हो टाटा. बाय चिंगी, बाय दादा. आणि हो गुरुजी, त्या लोकांना कळायच्या आत की दादाचं आधीचं लग्न झालंय, आपल्याला लवकरात लवकर दादाचं लग्न उरकायचंय. त्यामुळे हे जे काही शांतीचा मुहूर्त आहे ना, तो पण पटकन घाल. वर्षा, काय म्हणालीस तू आता? आई, तू काय करून आलीस? ते अरे राघव, म्हणजे तिच्या म्हणण्याचा अर्थ असा होता, तुझं पहिलं लग्न झाल्या लगेच दुसरं लग्न होतंय का बुवा असं लोकांना वाटेल म्हणून तिथे असं बोलले. वकिलाचे कान आहेत माझे, शब्द अचूक पकडतात. तुम्हा दोघींना पकडणं फार काय कठीण नाहीये. हे बघ दादा, अरे आम्ही ना त्यांना. एक मिनिट गुरुजी, हा, काही लग्न वगैरे जुळवायचं नाहीये, या आपण. आई, माझं आधी एक लग्न झालेलं आहे ही गोष्ट तू त्यांना सांगितली नाहीस? सांगणार होते नंतर. नंतर कधी? त्या मुलीची फसवणूक झाल्यानंतर? नंबर दे मला त्यांचा, मी आता त्यांना फोन करून सांगतो हे लग्न नाही होऊ शकत म्हणून. अरे असं लग्न मोडल्यावर त्यांची गावात काय इज्जत राहील सांग मला. तुझं ठीक आहे रे, ती मुलीची जात आहे, या मुलीचं लग्न मोडलंय म्हणजे हिच्यातच काहीतरी खोटं असं लोक म्हणतील. आणि मला असं वाटतं बाळा की बघ, गरीबाची लेकबाळ आपण आपल्या घरी आणतो म्हणजे सुखानं जेव खाऊ घालू ना तिला आपण. पण आई, मला कोणाची फसवणूक करायची नाहीये. लग्न ही इतकी मोठी गोष्ट आहे जी खोट्याच्या आधारावर टिकू शकत नाही. मी त्यांना भेटायला तिकडे चाललोय. चिंगी शाळेतून आल्यानंतर तिला सांभाळ. काय सांभाळ? माझे गुडघे सांभाळले जात नाहीत माझ्याच्याने, हिला कशी सांभाळू मी? म्हणून तुझं दुसरं लग्न करायचा घाट घातला होता मी. पण तुला हाऊस ना, लग्न मोडायचंय ना तुला, मग तूच सांभाळीला. चिंगी, आज शाळेला सुट्टी, आपण कोकणात चाललो. लग्न मोडायला? हो, चल कपडे बदलून घे, आवरून घे, मी आलोच. अरे दादा, पण आत्ता कसं किती गुणाचा ग नवरा माझा. तू फक्त माझाच आणि हा संसार पण माझाच. लढ आता. तातू काय 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 पेडो खा आधी. अरे आबा कसलो पेडो, आनंदी कसली बसली, परीक्षा पास झाली का काय? हा, मोठी परीक्षा, वधू परीक्षा. अरे काय सांगतास काय? पेडो खा, तू पेडो खा. काय सांगतोस काय? थोरल्या चढवाच्या लग्नात तू जमीन घाण ठेवलीस, दुसऱ्या चढवाच्या लग्नात तू शेत विकलंस, आणि हळीच्या लग्नात काय घर नाही. त्यांची काही अपेक्षा नाही. हा मुंबईचं स्थळ आणि अपेक्षा नाही. हा, काय अपेक्षा नाही त्यांची, म्हणजे नक्कीच काहीतरी खोट असं. आबा, डोक्यावर केस असत ना, चांगले काळेपूर केस. मग हे नजर बघताना पूर्व पश्चिम नाही रे, चांगली हा नजर जाऊयाची. आबा निघूया. घे दारू काकी, दारू काकी. काय सांगायचंच ना, मी आणली असता लाकडा. बरं झालं बाई तू गावले म्हणा, नाहीतर आई सगळं सांगू ठरली होती माझी. पण मी काय म्हणतोय, काल तुका मुंबईतून बघून गेले ना, काय झालं गो? चाललंस तर मुंबई? हो, रात्राणीची तिकट्या काढूक दिलेली होत. ऐकलं तवसर असा. होय का? तू का काय घाय लागली, माझ्या चढवाक मुंबई पाठवती. हा, धर पेडो खा. म्हणजे लगीन ठरला तर आनंदी खरं झाला तर नाही ना. पण माणसं बरी असत ना, चांगले असत. पोरगो चांगलो शिकलेलो, हा वकील असा. मुंबईसून इलो का त्याका पहिला माका भेटाक सांग. जमीन जुमलो हडपल्यान त्या माझ्या झिलान कोर्टात खेचतलंय त्याका. हा घे दारू काकी, इला इला माझ्या गोवा कामाक लावशील काय? घे बाई माझो घो. आबा जातोय मी, गणपती रंगवू वाट बघत असती माझी. लाजला हे आबा, पोरगो बरो हा ना. होय, वयन वय जास्त 40च असा. अरे 40च
म्हणजे पोर बरो असा तर 40 उलाटल्यावर सुद्धा अजून लग्नाचं कसं रावलो बघ बाबा तुझा काय ता आनंदी बाळा गावात कळला नाही नाही म्हणताना मुंबईत निघालस बाप्पाची कृपा होय काका बाप्पाचीच कृपा ओ सकाराम शेठ नमस्कार वा 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 नाना रेडकरांची पावलं आज कारखान्यात कशी आली आता गणपतीच्या कारखान्यात मासे पकडू येत नाहीत ना गणपतीच्या मूर्तीच बघू घेतात नाना तुझा गणपती आमच्या कारखान्यात या वर्षापासून तुझ्याकडे 5 फुटाची मूर्ती होईया अरे 5 फुटाची किती ह्यो 10 फुटाची पण बनवी सगळं 2 नंबरचं पैसे पैशाचं टेन्शन घेऊ नका पैसे जेवढे लागतील तेवढे देणार फक्त एक अट हा मूर्ती घराकडे येऊन बनवायची ठीक असा अट काय ती पूर्ण ऐकन तर घे मूर्ती घराकडे येऊन आनंदीन रंगवायची महिनाभर रोज घराकडे यायचा मी नाही येणार अगो तुका पैसे मिळतील मी ह्या कामात आनंद मिळवते तो हैसर या कारखान्यात मिळता माका मी नाही येणार बरं गणपतीची ऑर्डर कॅन्सल असाच चल ना राणी बनून ठेन तुका मी माका राणी बनवण्यापेक्षा घरात बायल असते तिका सुखात ठेव लहान झील असा गावात उंडंगण्यापेक्षा त्या पोराक बापाशीचं तोंड बघू दे आणखी एक नाना माझ्या बापाशी जड नाही झालंय मी मग नाना गणपतीची ऑर्डर कॅन्सल ना मुंबईत जाऊची तुका लई घाई लागली ना गावात तुझी बाहेर वरात कशी पडताना तास बघताय नाना रेडकर हा बा आनंदीचा बारा झाला मूर्त कधी काढलो आता बघूया मुंबईचे पाहुणे काय म्हणतात त्या गाडी कोणती असा हे वामन परब कुठे राहतात माहितीये का अरे जावई बापू तुम्ही मी आनंदीचो बापूस म्हणजे वामन परब आबा आबा म्हणतात सगळे बरं झालं तुम्ही इथेच भेटलात मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे चला ना पण इथे लोक आपलं घर जवळ आहे घरीच जाऊया ना हा थांबा आधी पेढा खा माझ्या मुलीचं लग्न ठरलंय चला या अहो थांबा या नाही गाडीत बसा ना नाही जवळच आहे घर रस्ता दाखवतो ना मी या नाही असं करू नका आपण एकत्रित जाऊया ना प्लीज प्लीज अरे वा बहिणीच्या मुलीला पण आणलं सोबत चांगलं केलं म्हणजे मामी बरोबर ओळख होईल तिची आता आनंदी बरोबर चला आपल्याला सरळच जायचं आहे जावईले मुंबईसून गावात सगळ्यांना सांगायला लागतं ना नवाजी जावई बापू इले मुंबईसून हा जावई बापू इथेच थांबवा गाडी सावतालू जावई बापू इले चिंगी ए चिंगी चला उठा उठा गाड झोपले पोरगी उठ बाळा हे बघ आपण आलो पोचलो चला उठा सावकाश आधी कळवलं असतं तर बरं झालं असतं म्हणजे हरकत नाही
अहो जाऊया पप्पू, या या. चिंगे, बाळा ये लवकर. थांब 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 थांब. उठा उठा उठा. काय नाही काय नाही काय नाही काय नाही झालं. उंदीर गेला. काय नसेल लागला. या चहा घेऊया. या. एका मुलीचे पाय छान छान स्वच्छ होणार. मग तू मागे खेळायला जा. इथे खूप मोठी बाग आहे, तुला खूप मजा येईल. एका मुलीने मला तिचं नावच नाही सांगितलं. चिंगी. किती छान नाव आहे तुझं, चिंगी. पण तुम्हाला चिंगी नावाने हाक नाही मारायची. तुम्हाला फक्त आणि फक्त रेवा म्हणायचं. ठीक आहे चिंगी, रेवा. चाय. पिवा. इकडे बसून पिवा. या. पंखो लावता. काय झालं? शॉक लागला. बसा तुम्ही. या. नाही असं नाही, तुम्ही बसा. अरे थांब, थोडंच राहिलं. आता सर्दी होईल की नाही तुला? नको ना करूस तू. बहिणीच्या मुलीवर खूप प्रेम आहे तुमचं. मामा. खरं तर हे सांगण्याकरताच मी आलो होतो. माझी आई तुमच्याशी खोटं बोलली. ही माझी मुलगी आहे रेवा. 10 वर्षांपूर्वीच हिच्या आईसोबत माझं लग्न झालं होतं. आमचा खूप सुखाचा संसार होता. मग चिंगी झाली. आम्हाला वाटलं आमची सगळी स्वप्न पूर्ण झाली. जगातला सर्वात आनंदी माणूस होतो मी. जीव ओवाळून टाकावा अशी बायको आणि काळजाचा तुकडा म्हणजे चिंगी. आम्ही तिघेही खूप खुश होतो. पण हे स्वप्नवत जग फार काळ काही टिकलं नाही. चिंगीची आई रमा आम्हाला सोडून गेली कायमची. माझ्या आईने मी दुसरं लग्न करावं म्हणून खूप प्रयत्न केला. पण मुलीची जबाबदारी नको म्हणून मला त्याचा सगळीकडून फक्त नकार मिळाला. कदाचित त्यामुळेच तिने तुम्हाला सत्य सांगितलं नाही, खोटं बोलली ती. पण मला तुमची फसवणूक करायची अजिबात इच्छा नाही. हे सगळं काही कळल्यानंतर ही सोयरीक जर तुम्हाला मान्य असेल किंवा नसेलही, तो निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. मला तुमचा निर्णय समजला आहे. येतो आम्ही आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. आले. शॉक लागेल ग बाई. हा राघव बोल रे बाळा. आई, तू लग्नाची तयारी वगैरे करत असेल तर काहीच करू नकोस. लग्न मोडलंय मी. काय रे काय मिळत? तुम्हाला हवं होतं ते फिसकटलं ना अवलक्षणाबाई.
अगं बाई उंदीर, अगं बाई उंदीर, नाग अरे निघ निघ. अष्टेकर, ओ अष्टेकर, ओ उंदीर शिरला हो. अहो, काय हे शेजार धर्म आहे काय हे पण मी काय करू आता. उंदीर म्हटलं होतं ना आजचा दिवस संपायच्या आत सोडणार नाही अशीच.